नमस्कार, मी आनंद पिंपळकर। जीवनामध्ये माया, मोह आणि षडविकार माणसाला एखाद्या नाचणाऱ्या नर्तकीसारखे नाचवत असतात। आता हे नर्तकीसारखं नाचणं जर बंद करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा या नर्तकी शब्दाचा उलटा शब्द करून पा पा नर्तकी करा उलटा शब्द काय होतो? कीर्तन। थोडक्यात या षडविकारांपासून वाचायचं असेल तर नाम संकीर्तन करा। आता नाम आला तर या नामाला जर उलट केलं तर मना असं येतं, म्हणजेच हे नावही मनापासून घेणं आवश्यक आहे। अनेक मंडळी हातामध्ये माळा घेऊन जप करत राहतात, मात्र त्यांचं लक्ष इतरत्र असतं। त्या नामामध्ये ही मंडळी गुंतलेली नसतात। त्यामुळे नाम आपण किती लाख वेळा जपलं यापेक्षा आपण जपामध्ये किती लक्ष दिलं, म्हणजे किती लक्ष जप केलं यापेक्षा आपण किती लक्ष जपामध्ये दिलं, आणि त्याहूनही अलक्षकडे आपलं किती लक्ष आहे हे पाहूनच जप करायला। परमेश्वराचं नाव एकदा घेतलं तरी चालेल, पण ते मनापासून घ्या। रात्री झोपताना का होईना, जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा आकाशाकडे हात जोडून डोळे बंद करून कोणत्याही आवडत्या देवाचं ध्यान धारणा करा, स्मरण करा, क्षणभर करा, हात जोडा। तुम्हाला जो मंत्र आवडेल तो म्हणा, अगदी श्रीराम जय राम जय जय राम असं म्हटलं तरी चालेल। दिवसभर घडलेल्या सर्व छान आणि आनंदी घटनांसाठी त्या परमेश्वराचे आभार माना आणि सांगा, अशाच पद्धतीने तुझी कृपा माझ्यावर अखंड राहू द्या। जीवनातल्या रोजच्या समस्या या जरी समस्या असल्या तरी सुद्धा जोपर्यंत आपलं शरीर हे ताकदवान आहे, सगळ्या गोष्टींची क्षमता त्याच्यात आहे, तोपर्यंत तुम्ही सर्वात मोठे धनवान आहात। आवडलं? पुन्हा भेटूयात पुढच्या भागात। ओम साई।